नमस्कार नमस्कार. अरे वा मस्त दुकान टाकलं भाऊ. चाललंय भाऊ आपलं हळूहळू दे. या बाईच्या साड्या आहेत. हो 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 लवकर मारून देतो. हो 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 हो. अरे मस्त दुकान लावलास. हाय भाऊ आपलं हळूहळू. हा. मस्त चादर गिरे टाकलास. अरे तर खाली पाहिजे ना का काहीतरी. नाही एवढी दिमागदारी नाही करायला पाहिजे. अबे तर दुकान माझा, हा. चादरीले पैसे माझे, तुझं काही कमी होते. नाही धंदा पाहिला छटाकभर आणि एवढी चादर काय समजतच का बे तू. बापू तुला आज सांग, दुकानदार दुकान तुझ्याकडेच आहे. तू जास्त आगाऊ नको बोलो. मी शिकलेला माणूस आहे, माझ्या वाटी नाही जातो आमचं. तू शिकलेला माणूस आहेस. अबे अबे शिकलेला माणूस आहे मी. शिकलेला माणूस आहेस हा. म्हणून काही बोलशील का तू. काय बोललो बे मी. हा? काय बोललो. काय बोललं म्हणजे मग ते का माझ्या दुकानात येऊन मला दोन गोष्टी सुनणार म्हणून काही बोलशील का म्हणून सांगतो. काय बोलतोय दुकानात का सांगितलं. अरे दुकान आहे छटाक भर आहे. प्रेतच्या दुकानाने एवढी चादर. मग हा? माझी मर्जी मी घेईन. घे ना घे ना लोकांना दाखवासाठी करून आलास का बे तू. थोडं 3 पैसे अबे आता 3 पैसे देतच का बे तुम्हाला. कपडे आणतो मारायला प्रेस का फुकट नाही. तर मग कपडे आणते तर मारून देतो ना. गोष्ट करून आला बेटा भगवान माते. अरे खुर्ची घेतलास. अबे तर गिरायक येतात जातात बसायला नाही पाहिजे का. हा? बसायला पाहिजे. मग? हे अशी खुर्ची आहे. फु. बे तुझा सुतावतो बाबा खुर्चीवर थुंकायचं नाही माझ्या. हा? आवडतो तो. थुकीन माझं तोंड आहे कोणी थुकीन. अबे नखरे ना करता आपल्या घरी जाऊन थुंक ना तू. काय रे थुकीन. मग? गिऱ्हाईक आहे मी. असा खुश तू. फुकट नाही कपडे मारत मी. असा मग तुझ्या अंगाकडे आली बाबू चुपचाप राहा. तू आपला कपडे दिलास ना मी कपडे मग आणून देतो पोहोचून देतो घरी जातो. घरी जा तुला सांग खुर्चीला हात नाही लावतो माझ्या. घरी जा म्हणजे हा. या खुर्चीसाठी अपमान. या सडलेल्या खुर्चीसाठी अपमान करतोस तू. माझी खुर्ची उचलून दे बे तू. नाही उचलून दे. बऱ्या बोलानं माझी खुर्ची उचलून दे. अबे नाही उचलून दे. नाही उचलून देत. मग नाही उचलून देत तू. पाऊल उचलून देऊ. माझ्या बाईच्या साड्या फेकलास बाबा. माझी खुर्ची फेकलास बाबू तू. फेकलो मी फेकलो बे. तू जास्त करत आहेस. मी बहुत पाहिलो मी असे धंदेवाले पण तू बहुतच करत आहेस. पाहून घे तुला का पाहायचं. माझी मग सरकला आता. हो सरकला ना. हा. माझा दिमाग आता सरकलाय. का करतो पाय सांगतो. तुले आता बहुत पहिलाच झालं माझी तुझं. गोष्ट आहे, तू हातापायावर यायचा नाही. तू माझी खुर्ची फेकलास मी बाईच्या साड्या फेकलो. माझी खुर्ची उचलून दे मी साड्या उचलतो. तर बाईच्या साड्या काढून फेकलास बे तू. बे तर खुर्ची काऊन फेकलास बे तू. तुले सुचवतो आता. बहुत झालं तुझं आता. बहुत दादागिरी दाखवून राहिलास तू. असा दुकान पाहिलं तेवढ्याच पुरतं दिमागदारी बहुत आहे तुझी. मला मारून राहिलास का. मारून म्हणजे तू आता माझ्या हातून मरतच बाबू. मार ना मार. तू मेल्याशिवाय नाराज. मार ना बे. तू मरतच रे. अबे तर मार ना बे. तुझं आग मार ना बे. मार. मार ना. कोण मारतास तू. माझी खुर्ची फेकलास ना तू. रागावपणा करून राहिला म्हणून मारलं. जा पाह तू काय करतेस तू. हमारे बीच में कोई आने का नहीं रे बा. इसको मैं अभी मैं सुधारता हूँ इसको. मरून जाशील माझ्या हातून. फुकट मरून जाशील. मार ना तर बे मार ना. तू माझ्या एका दिवस नाही का तुझं असे चांगले लचकवतो मी. मार ना जा. हा. मार ना बे. मारणे बे बनून राहिले. मारतोस काहून तू. मग माझ्या अंगावर आलास. आणून ते खुर्ची उचलून दे. माझी खुर्ची उचलून दे. सुतवतो तुझं. ते तोंडाला नाही सांगता येत का. तर मग किती वेळचा तोंडाला सांगत आहोत. ते कपडे आण बाईचे. तू भेकलास ते. आणि खबरदार मी तो माझ्या दुकानात येऊन आगाऊपणा केला सांगून ठेवतो. माझ्या वाटेला जायचं ना. अरे आता नाक तोडतो मी तुझा. अरे वास येत आहे. अबे बरोबर आहे सगळा. अरे तुझा तो कपडा जळला की वास येत आहे. माझा कपडा झाला इकडे आणि तुला हसायला येतं. हसू नको तर काय करू. हा? हसू नको तर काय करू.
अरे त्या दिवशी माझ्या बाईकची साडी जाळला तेव्हा तू हसत होतास. अबे तर का मुद्दाम जाळलो का चुकून झाला त्या तू चुकून जाळला असेल पण त्याचा भूतदंड मला भोगावा लागला. म्हणजे काय म्हणजे बाईने 3 महिन्याचा पगार नाही दिला. ना बे असं नसेल बे अशी बाई नाही ती. बाई तशी नाही म्हणजे काय त्या बाईविषयी तुला माहित आहे का हा, काय? ते मी गोष्ट जवळ राहतो पण तू जवळ राहतोस तू. हो म्हणजे बहुतच नुकसान झालं. मग? पण काळजी करू नको. त्या तुझ्या 3 महिन्याचा पगार नाही भेटला ना ते नुकसान मी भरून देतो. मस्त आयडिया माझ्याजवळ. तू भरून देऊ नयेस हो कसं काय? आता मला या धंद्याचा भाऊ कंटाळा आला. आता विचार करताय की आता झेडपीचे चांगले कार्यक्रम घ्यायचे हागणदारी मुक्तीचे गावोगाव फिरायचं. आणि तुला सांगतो एवढा पैसा भेटते काही विचारू नको. पैसा या झेडपीच्या कार्यक्रमाचा किती भेटते ते बाबूराव जुन्ना केले विचार. बहुत पैसा भेटते. मग म्हणतो अबे तू जर माझ्या बरोबर या मंडळात सामील झालास ना अबे सायकल तरी आहे तुझ्याजवळ. नाही अबे सायकलच का मोटारसायकल घेशील कार घेशील हेलिकॉप्टर घेशील मग कमी होते का? मला एवढंच फेकला माणूस समजतोस का? काहून? म्हणजे एकदमच मी बैताळ बेलला मी. काहून काय झालं? अरे साधी सायकल नाही माझ्या जवळ आणि मोटरसायकलच्या नाही हेलिकॉप्टरच्या गोष्टी करताय. तेच तर म्हणतो माणसानं मोठी मोठी स्वप्न पाहावी. स्वप्न पाहावी त्या स्वप्नाच्या वरतीनं परिश्रम करावे म्हणजे माणूस खरंच आकाशात पोहोचतो आरामात. हो तुला सांगतो ना बे तू या मंडळात सामील झालास ना बे हेलिकॉप्टरचं का बे विमान घेऊ शकतोस विमान. मग मग का मग चला आपण ते मंडळ काढून टाकू. काढू म्हणतेस ना काढू भाऊ मंडळ वगैरे काढू. आपलं पक्कच झालं मंडळ काढायचं. मग काय ते मंडळ काढायला झाले थोडं सामान घ्यायला लागते. पेटी लागला तबला लागला हे थोडं सामान घ्यावं लागते. बरोबर आहे आहे ना. आहे माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत. नाही मग घेऊन टाक. हा? घेऊन टाक. तुझ्या बापाची ठेवी आहे माझ्याजवळ. तू बाप काढून राहिलास तू अबे, माझा? पैसे खाऊन तो काही हा. आणि मग घेऊन टाक काय लावून राहिलास तू. तुझा काही मदत पाहिजे की नाही तुझी? तू किती पाहिजेत? हा? तुला किती पाहिजेत ते सांग. आहेत ना खरंच. मग? अच्छा दे दे तुझ्याकडे किती आहेत दे तेवढे मी किती पाहिजेत ते तू सांग ना. दे ना बे जेवढे समजून देऊन दे का करा. मग असं समजत आहेस का? हा. 100 रुपयानं का भेटते? सतरंजी तरी भेटते का बे 100 रुपये? जा तू आपल्याकडेच ठेव आणि बाईचे कपडे आणणं नेणं एवढे धंदे कर. बाकी धंदे नको जाऊ दे. तू याच्यात नाही जमत ते आणि असंच पैदल फिरत जा. दर हा 300 दर. बाईची सकाळी चोरलो मी. एवढे जात ते सांगू नको. मी काल सांगायचं होतं का आपलं काम महत्वाचं आहे ना. आणि बाईचे 300 चौला आता उद्या 3000 घेणं म्हणा 3 लाख घे म्हणा. टेन्शन नाही घेऊ आता. काही काळजी करू नको. बस आपण मंडळ काढू हेलिकॉप्टर विमान घेऊन टाकू. खिशात भरलास ना पैसे मग काय करू दाखवत फिरू लोकायला. तर मंडळ गिंडळ कधी काढून? मंडळामध्ये का गाणं गिणं म्हणावं लागते ते म्हणता गिनता येते का असंच? बिना म्हणता आल्याने गोष्टी करून पहिले म्हणून दाखव. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही यार तुझा. हा या बरं ठीक आहे चल, तुला म्हणून दाखवतो हागणदारी मुक्तीचं गाणं. भल्या सकाळी उठून लोटा हातात घेऊन गल्लो गल्लीत बसून दादार गाव खराब करते रोगराई पसरविते. गाव खराब करते रोगराई पसरविते. भल्या सकाळी उठून लोटा हातात घेऊन गल्लो गल्लीत बसून दादार गाव खराब करते रोगराई पसरविते. गाव खराब करते रोगराई पसरविते. भल्या सकाळी उठून बांधसंग घरोघरी योजना ही तुमच्या दारी. बांधसंग घरोघरी
हागणारी स्वच्छ निर्मल दिसते स्वच्छ निर्मल दिसते स्वच्छ निर्मल दिसते स्वच्छ निर्मल दिसते भल्या सकाळी उठून लोटा हातात घेऊन गल्लीत बसून दादर गाव खराब करते रोगराई पसरविते गाव खराब करते रोगराई पसरविते बलतच बैताड घेऊन आहे कोणाला बैताळ बेलनं म्हणलं असं? तुला नाही म्हणलं त्याला म्हणलं जाऊ दे, तुला काय करायचं काम महत्वाचं आहे काम महत्वाचं अबे आहे. विमान घेशील विमानाचा मालक बनशील बे तू काय सांगूच नको मी अबे काय विचारूच नको बे विमानाचा मालक मग का बाजूला हा. समजा मी विमान घेईन हा हा तर माझ्या बाजूला बसू देईन हो हो हो, बसू देशील बाजूला अजून बघा. एक राहिलं आता काय राहिलं तुझं हे विमान चालवल कोण अरे त्याच्यासाठी अक्कल नाही लागत हर्ष माझं तर थोडीशी अक्कल चालवली ना काही होऊ शकते काही विमान चालवायची कोणती गोष्ट ते काय मोठी गोष्ट नाही थांब तुला एक उदाहरण सांगतो मी. एखादं विमान असते किती मोठं असते बहुत मोठं असते ना मला विचार त्याला पेंट मारायला किती महिने लागत असतील 5-7 महिने लागत असतील ना पण दिमाग चालवला अक्कल चालवली जीव 5 मिनिटात पेंट मारतो माणूस 5 मिनिटात 5 मिनिटात मग कसं काय तेच तर खरी अक्कल आहे काय तुला सांगतो विमान खाली असते तेव्हा पेंट नाही मारायचं विमान उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं वर गेलं की एवढंच होते बरोबर आहे धरला पेंट मारून टाकला धरला पेंट मारून टाकला 2 मिनिटात पेंट मारून टाकला असा तो अर्धाच पेंट राहते असा 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 हा हा असा नाही हा हा वा वा अबे जास्त नको घेऊ ना ते खाली सांगते मग येऊ गई बात एक नंबर एक अबे मस्त मस्त किती विमानं झाले मारून 2-3 झाले असतील ना अक्कल पाहिजे ये बात हो गई अबे तर भले कोणी नेऊन राहिला खुर्ची माझी हो मी चोर आहो का नाही इकडे ठेवत होतो तुझा का भरोसा बलतच बैताड गेल ना